अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या सत्संगाच्या वर्गामध्ये मागच्या वेळेपासून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे अभंग पाहतो आहोत. वारकरी संप्रदायातल्या प्रमुख संतांनी हरिपाठ लिहिलेला आहे आणि हा हरिपाठ लिहिण्यामागे त्यांचा एकच हेतू आहे, तो म्हणजे सर्वसामान्य प्रत्येक माणसाला आपल्या हृदयी विराजमान असणाऱ्या भगवंतापर्यंत जाता यावं. आणि ते जाण्याकरता म्हणून प्रत्येकाने नामस्मरणाचा साधा सोपा सरळ मार्ग सांगितलेला आहे. सर्वसामान्य माणूस यज्ञ याग, विविध प्रकारचे योगशास्त्र, ज्ञानयोग यांचा अवलंब करू शकत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचा उद्धार व्हावा, प्रत्येकाला भगवंताची भक्ती करता यावी, भगवंताचं सौख्य मिळावं, भगवंताप्रत जाण्याचा एक शाश्वत मार्ग दिसावा, म्हणून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या माध्यमातून नामस्मरणाचं महत्त्व विशद केलेलं आहे. आणि पहिला जो हरिपाठाचा अभंग आपण मागच्या वेळेला बघितला, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. या अभंगामध्ये आपण बघितलं की आपल्या हृदयामध्ये विराजमान असणारं जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला आपण हरी म्हणतो, त्याच आत्मतत्वाला श्रीराम म्हणतो, त्याच आत्मतत्वाला श्रीकृष्ण म्हणतो, त्याच आत्मतत्वाला जगदंबा भवानी म्हटलं जातं. आणि या आत्मतत्वापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपण काय करावं लागेल, तर आपल्या मनाला त्या आत्मस्वरूपापर्यंत नेण्यासाठी परावृत्त करावं लागेल. जे मन संसारामध्ये रमलेलं आहे, त्या मनाला आतमध्ये असणाऱ्या परमानंदाच्या ठिकाणी घेऊन जावं लागेल. आणि ते घेऊन जाण्याकरता म्हणून आपल्याला नामस्मरणाचा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. या नामस्मरणाच्या मार्गाने भगवंत प्राप्त होतो, आपलं आत्मस्वरूप आपल्याला लक्षात येतं, त्याची जाणीव आपल्याला होते, त्याची प्रचिती आपल्याला येते. हे प्रत्यक्ष आपल्या वेदांनी आणि शास्त्रांनी सांगितलेलं आहे. वेद आणि शास्त्रांचं प्रमाण देऊन ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये म्हणतात की मी हे जे सांगतो आहे ते वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेद आणि शास्त्र यांनी हात उंच करून करून ही गोष्ट सांगितलेली आहे. जे परमात्म तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, ते केवळ नामस्मरणामुळे सहज शक्य होईल. आणि हे नामस्मरणसुद्धा संसारामध्ये राहून संसारातली सगळी कर्तव्य करत असताना आपल्या वाणीच्या माध्यमातून सातत्याने घ्यायचं आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर तो परमेश्वर आपल्याला निश्चितपणाने प्राप्त होतो. जसं पांडवांना तो द्वारकेचा राणा अर्थात भगवान श्रीकृष्ण प्राप्त झाले. पांडवांनी सातत्याने त्याचं स्मरण केलं. आपल्या अत्यंत दुःखदायक कष्टकारक अशा जीवनामध्ये सत्याचा मार्ग सोडला नाही आणि भक्तीचा मार्गही सोडला नाही. त्याचा परिणाम असा झाला की द्वारकेच्या राण्याला म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना पांडवांची सोबत करण्याकरता यावं लागलं.
हा दृष्टांतही ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे. आता आपण दुसरा जो अभंग आहे हरिपाठाचा तो आज घेऊया. दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण 18 पुराणे हरीसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अभंगामध्ये जी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती आणखीन स्पष्ट करून सांगतात. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चहुवेदी जाण 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरीसी गाती. अहो, जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, हे 4 मुख्य वेद आहेत. त्यानंतर 6 शास्त्र, वेदांत, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक आणि मीमांसा अशी 6 शास्त्रांची नावं आहेत. त्यानंतर 18 पुराणं आहेत. आता पुराणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्यामध्ये देवी पुराण आहे, श्रीमद भागवत पुराण आहे, पद्मपुराण आहे, विष्णू पुराण आहे, असे एकूण 18 पुराणं आहेत. तर हे सगळे काय करतात तर हरीसी गातात, म्हणजे हरीच्याच कथांचं, हरीच्याच लीलांचं वर्णन करतात. आपल्याला असं वाटतं की वेदांमध्ये काय बरं गहन असं ठेवलेलं आहे, तर वेदांमध्ये ज्या ऋचा आहेत किंवा 6 शास्त्रांमध्ये जे सिद्धांत आहेत किंवा 18 पुराणांमध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्या सगळ्या कोणाच्या आहेत तर त्या हरीच्या आहेत. हरी म्हणजे कोण? हरी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, हरी म्हणजेच भगवान श्री विष्णू, हरी म्हणजेच भगवान श्रीराम यांनी जे अवतार पृथ्वीवरती धारण केले आणि ते अवतार धारण केल्यानंतर आपलं कर्तव्य पार पाडण्याकरता, भक्तांना प्रेम देण्याकरता, भक्तांची भक्ती ग्रहण करण्याकरता, त्यांना सुख देण्याकरता ज्या लीला त्यांनी केल्या त्या सगळ्या लीला या वरील ग्रंथांमध्ये आहेत. म्हणून या 3ही ग्रंथांचा मुख्य विषय जो आहे तो हरींच्या लीलांचं सादरीकरण हे आहे. पुराणांमध्ये ज्या कथा येतात त्या अतिशय गोड कथा आहेत. छोट्या छोट्या पण अतिशय रम्य अशा कथा भगवंतांच्या अवताराच्या दिलेल्या आहेत. जसं आपण श्रीमद भागवत हे महापुराण जर बघितलं तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून कथा सुरू होतात. त्याच्या आधी पण कथा आहेत, वेगवेगळ्या राजांच्या कथा आहेत, त्यानंतर त्यांच्या भक्तीच्या कथा आहेत, भक्तांच्या कथा आहेत आणि श्रीकृष्णांचा जन्म, त्यांच्या बाललीला सगळं अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या ग्रंथांचा मुख्य विषय हा आहे ती भगवंताची भक्ती. जी भक्ती ऐकल्यानंतर, ज्या कथा ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या मनामध्ये देखील भगवंताविषयी आत्मीयता, प्रेम निर्माण होईल, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून पुढे ते काय म्हणतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. की हे सगळे जे वेद आहेत, शास्त्र आहेत आणि पुराणं आहेत यांचं जर आपण मंथन केलं तर त्याच्यातून जे नवनीत येतं ते नवनीत म्हणजे काय आहे? अनंत असणारा भगवंत आहे, अनंत असणारं ब्रह्मतत्व आहे. अनंत याचा अर्थ ज्याला अंत नाही असा. काय म्हटलंय त्यांनी? नवनीता मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. जसं आपण दही घुसळतो आणि दही घुसळल्यानंतर त्याचं ताक खाली राहतं आणि नवनीत म्हणजेच लोणी वरती येतं, तसं वेद, शास्त्र, पुराणं हे जर आपण घुसळले तर त्याचं काय नवनीत बाहेर येतं? तर ते नवनीत बाहेर येतं ते म्हणजे या संपूर्ण सृष्टीमध्ये, सृष्टीच्या चराचरामध्ये व्यापलेला ब्रह्मतत्व
ते ब्रह्मतत्व कसं आहे? अनंत आहे, त्याला अंत नाही. ते केव्हापासून विराजमान आहे, विद्यमान आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. ते केव्हापर्यंत विराजमान सृष्टीमध्ये असणार आहे? सृष्टी नसली तरीही ते असतं, आणि सृष्टी असली तरीही ते सगळीकडे भरलेलं असतं. त्याचा कधीही उगम होत नाही आणि त्याचा कधीही अंत होत नाही. बाकी सगळी सृष्टी जी आहे ती जन्माला येते आणि काही काळ इथे राहते आणि पुन्हा ती नष्ट होते. आता आपल्याला मिळालेला जो देह आहे हा सुद्धा कायमस्वरूपी राहणार आहे का? नाही राहणार. कोणी 50 वर्ष, कोणी 70 वर्ष, कोणी 100 वर्ष, कोणी 80 वर्ष हा देह नंतर आपल्याला सोडावा लागणार आहे, म्हणजे आपला देह नष्ट होणार आहे. पण देहामध्ये हृदयाच्या ठिकाणी असणारं जे अनंत तत्व आहे ते मात्र कुठेही नष्ट होत नाही. ते कुठे जातं? तर ते या सृष्टीमध्ये जे अनंत तत्व भरलेलं आहे त्याच्यामध्ये ते विलीन होऊन जातं. लक्षात आलं का? आत्ता आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये जे तत्व आहे, ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो, ते किंवा आपल्या आजूबाजूला जी सृष्टी आपल्याला पाहायला मिळते, पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, यांच्यामध्ये जे तत्व आहे ते तत्व वरचं शरीर नष्ट झाल्यानंतर अनंतामध्ये जाऊन विलीन होतं. म्हणून ते म्हणतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि म्हणून माणसाने काय करावं? ज्या कथा ऐकल्या जातात, म्हणजे पुराणांमधल्या ज्या कथा आपण ऐकतो त्या पुराणांतल्या कथांमधलं सार घ्यायचं असतं. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला त्या गोष्टीचं सार काय, त्या गोष्टीचं तत्व काय, त्या गोष्टीचं तात्पर्य काय, हे वेचून घ्यायचं असतं. आणि वेचून घ्यायचं म्हणजे नुसतं लक्षात घ्यायचं असं नव्हे, तर ते आपण अंगीकारायचं असतं. जसं पुराणांनी सांगितलेलं आहे, पुराणांच्या प्रत्येक कथेमध्ये भगवंताची भक्ती कशी श्रेष्ठ आहे, तो भक्त जशी भगवंताची हळूहळू भक्ती करायला लागतो तसा तो भगवंत भक्ताच्या जवळ कसा कसा येऊन राहतो आणि नंतर तो भक्ताचा सर्वांगाने कसा होऊन जातो, हे अतिशय रम्य पद्धतीने सगळ्या कथांमध्ये सांगितलेलं आहे. मग या सगळ्या कथांचं सार आपण काय घ्यायचं? तर आपणही भगवंताची भक्ती करायला हवी, हो ना. म्हणून ते काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, की कथा ऐकत असताना केवळ त्या कथांचं शब्द सौंदर्य लक्षात न घेता त्याच्यामध्ये जे अनंत तत्व सांगितलेलं आहे ते अनंत तत्वापर्यंत आपण पोहोचायला हवं. त्याच्याकरता आपण भगवंताचं नामस्मरण करून भगवंताची भक्ती करायला हवी. पुढे ते असं म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. एक हरी आत्मा. आता आपल्या सगळ्यांचा आत्मा, शरीर जरी वेगळी असली तरी सगळ्यांचा आत्मा एकच आहे. आणि तो कोण आहे? तो आहे भगवान श्रीहरी, भगवान श्री विष्णू, भगवान श्रीकृष्ण. काहीही नाव आपण त्याला दिलं तरी चालणार आहे. सगळ्यांचा आत्मा काय आहे? एकच आहे. आणि पुढे काय म्हणतात ते, एक हरी आत्मा जीव शिव समा. जीव आणि शिव हे दोन्ही खरं एकच आहे. आता इथे जीव आणि शिव म्हणजे काय? जो आत्मा आहे त्या आत्म्यालाच शिवतत्व असं म्हटलं जातं. शिव म्हणजे काय? शिव याचा अर्थ अत्यंत पवित्र, अत्यंत श्रेष्ठ. की त्या शिवतत्वाच्या जवळ आपलं मन गेलं, त्या शिवतत्वाच्या जवळ आपली बुद्धी गेली आणि त्या शिवतत्वाचा स्पर्श मनाला आणि बुद्धीला झाला की आपलं मन आणि आपली बुद्धी परम पवित्र होऊन जाते. मग त्या मनामध्ये, त्या बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचे विषय, विकार, दोष शिल्लक राहत नाही. पूर्ण निर्मळ पवित्र होऊन जाते. जसं संतांचं मन असतं, जशी संतांची बुद्धी असते. कशी असते? परम पवित्र, गंगेच्या पाण्यासारखी ती पवित्र असते.
जसं गंगेच्या पाण्याचं महत्त्व किंवा गंगाजलाचं महत्त्व सांगितलं जातं की गंगाजल हे परमपवित्र आहे, परमशीतल आहे आणि सगळ्यांचा उद्धार करणारं आहे. तसंच संतांचं मन सुद्धा असंच असतं, परमशीतल असतात. पहा सगळे संत कुणीही क्रोध करत नाही, कुणीही अहंकार करत नाही, कुणीही दुसऱ्याचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, काही नाही. पूर्णपणे त्यांचं मन शिवतत्वाशी एकरूप झालेलं असतं आणि म्हणून त्यांचं मन कसं असतं, परमपवित्र असतं, परमशीतल असतं, परम शांत ते असतात. आतली जी शांतता आहे ती शांतता त्यांना प्राप्त झालेली असते आणि म्हणूनच त्यांच्या सानिध्यात जी लोक जातात त्यांना देखील त्या परमशांततेचा आणि परमपवित्रतेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मग ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं सांगतायत की अशा पद्धतीने कुठलीही गोष्ट पुराणांमधली असू द्यात, शास्त्रांच्या सिद्धांतामधली असू द्यात किंवा वेदांच्या ऋचांमधली असू द्यात, त्याचं जे मूळ तत्व आहे हे आपण समजून घ्यायला हवं. आणि ते मूळ तत्व हेच आहे की एक हरी आत्मा जीव शिव समा, हे एवढं समजून घ्यावं. पुढे ते म्हणतात वाया तू दुर्गमा न घाली मन. उगीच आपलं मन नको त्या कठीण अशा मार्गाने नेऊ नये. म्हणजे काय तर म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, सिद्धांत सांगितलेले आहेत, त्यांची नको तितकी चिकित्सा करत बसू नये. की सर्व ठाई आत्मा एकच आहे असं जे सांगितलेलं आहे, मग इतरांचा आत्मा छोटा आहे का मोठा आहे, मग माझा जुना आहे का त्यांचा जुना आहे, मग तो आत्मा शरीरामध्ये कुठून येतो, मग कसा राहतो, मग तो शरीरामध्ये राहिल्यानंतर काय काय करतो, मग तो आत्म्याचा रंग कसा आहे, माझा आत्मा हिरवा आहे का पिवळा आहे, किंवा तो आत्मा अंगुष्ट मात्रच का आहे, त्याने संपूर्ण देहात भरलेला तो आहे का, मग तो संपूर्ण देहा इतका मोठा आत्मा आहे का. अशी जी चिकित्सा लोक करतात त्याला त्यांनी काय म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, दुर्गम मार्ग. म्हणजे सरळ साधा समोर दिसणारा मार्ग सोडायचा आणि नको त्या मार्गाला जायचं. त्या मार्गामध्ये काटे कुटे अडी अडचणी सगळं काही येतं आणि त्यांच्याशी झुंजत बसत आपली शक्ती वाया घालवायची. असं जे लोक करतात ते करू नये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे काय म्हणायचं ज्ञानेश्वर महाराजांना, त्यांना असं म्हणायचं आहे की आपल्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम, आत्मीयता, श्रद्धा हे भाव ठेवून भगवंताचं नामस्मरण करत करत सरळ सरळ त्याच्या जवळ आपण जावं. मग योग मार्ग बघायला जाऊ, ज्ञान मार्ग बघायला जाऊ, आणखीन कर्मकांडाचे मार्ग बघत बसू, यांनी काय म्हटलंय, त्यांनी काय म्हटलंय, यांनी काय केलंय, त्यांनी काय केलंय, ह्या गोष्टी आपण करू नये. ह्या फंदामध्ये आपण पडू नये. कारण काय होतं, या दुर्गम मार्गामध्ये जर आपण गेलो म्हणजे योगशास्त्र वगैरे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे एक योगशास्त्र नाही, अनेक योगशास्त्र आहेत. मग एका योगशास्त्रामध्ये वेगळ्या भाषेत गोष्टी सांगितल्या आहेत, दुसऱ्यामध्ये आणखीन वेगळी भाषा वापरली आहे, तिसऱ्यामध्ये आणखीन वेगळं काहीतरी सांगितलं आहे. आणि मग जो साधक त्या योगमार्गाला निघतो तिथे जर त्यांना योग्य गुरु मिळाला नाही, गुरूंचं मार्गदर्शन मिळालं नाही तर तो भरकटतो. आणि कुठली गोष्ट खरी किंवा कुठली गोष्ट कशा पद्धतीने आत्मसात करायची हे मात्र त्याला कळत नाही. आणि मग आयुष्यभर कितीही योगांचा विचार करत बसला, कितीही योग तपासले, त्यांचा अभ्यास केला तरीसुद्धा तो मात्र त्याच्यातून बाहेर येत नाही, गोंधळल्यासारखी त्याची अवस्था होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की वाया तू दुर्गमा न घाली मन. मनाला दुर्गम भागामध्ये जिथे अनेक अडचणी आहेत, जिथे कठोर असे नियम आहेत, अशा दुर्गम भागांमध्ये किंवा दुर्गम मार्गाने तुम्ही मनाला घालू नका. साधा सरळ सहज आणि
आपले संपूर्ण दिवसभराचं काम करत असतानाही आपल्याला अनुसरता येणारा जो भक्तीचा मार्ग आहे, नामाचा मार्ग आहे, तो आपण स्वीकारावा असं ज्ञानेश्वर महाराज सुचवतायत. एक हरी आत्मा जीव शिव समा वायातू दुर्गमा न घालिया. मन की सगळ्यांचा आत्मा तो हरीच आहे, वेगळं काही नाही. आणि त्याला साध्य करायचं असेल तर कुठल्याही किचकट वाटेने न जाता साध्या भक्तीच्या मार्गाने, सरळ भक्तीच्या मार्गाने आपण जायला हवं. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं जसं आपण भगवंताचं नामस्मरण करत जाऊ, भगवंताचा पाठ करत जाऊ, भगवंताचं स्वरूप अनुभवत जाऊ किंवा त्याच्या स्वरूपाचं चिंतन करत जाऊ, त्याची आपल्याकडनं होईल तशी पूजा अर्चा भोळे भावनेने करत जाऊ, तसं तसं काय होईल? हरी हा वैकुंठ भरला घनी दाट हरी दिसे. तसा तो वैकुंठात राहणारा हरी जो आहे तो मात्र आपल्याला सगळीकडे चोहीकडे भरलेला आहे असं दिसायला लागतं. आता इथे त्यांना एक गोष्ट सुचवायची बरं का, की पहिल्यांदा आपल्याला त्या हरीचं दर्शन आपल्या हृदयामध्ये घेणं अपेक्षित असतं. मग त्याचं दर्शन आपल्याला चराचरामध्ये होऊ शकतं. म्हणजे आधी आपल्याला आपल्यामध्ये त्याला बघावं लागतं. आणि त्याला जर आपल्यामध्ये बघायचं असेल तर काय करावं लागेल? नामस्मरण करायचं. म्हणजे आपल्या वाणीने भगवंताचं नामस्मरण करायचं, आपल्या मनाने भगवंताविषयी श्रद्धा बाळगायची, आपलं मन इकडे तिकडे भरकटू न देता त्या हरीच्या चरणी मन वाहून द्यायचं. बुद्धीने पण विचार करताना हरीचाच विचार करावा. आपलं जे चित्त आहे, जे विविध विषयांचं चिंतन करत असतं, त्या चित्ताने देखील भगवंताचंच चिंतन केलं पाहिजे. बघा, ज्यावेळेला आपण नामस्मरण करतो तर त्यावेळेला मुखाने वाणीने ते नामस्मरण होतं. मग फक्त मुखाने वाणीने होणारं नामस्मरण ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित नाही. त्या वाणीने होणाऱ्या नामस्मरणाबरोबर तिथे मनही असलं पाहिजे, तिथे आपली प्राणशक्तीही असली पाहिजे, तिथे आपल्या सगळ्या चित्तवृत्ती देखील असल्या पाहिजे. जसं आपले जे संत आहेत ते पहा, ज्या वेळेला अभंग म्हणतात त्यावेळेला आपलं देहभान विसरून जातात. करावा विठ्ठल पहावा विठ्ठल जीव भावे. हो ना, काय करावं विठ्ठल? तर जे काही क्रिया आपण क्रियाकर्म करतो त्यातही विठ्ठल पहावा. क्रियाकर्म जे करतो त्याच्यामध्ये पण विठ्ठल पहावा. म्हणजे कसं? तर आपण जे क्रियाकर्म करतो आहोत ते विठ्ठलाने, श्रीहरीने, भगवंतांनी स्वतःहून मला दिलेलं कार्य आहे. म्हणजे त्याच्यामागे जी कार्यकारण शक्ती आहे ती देखील भगवंताचीच आहे. मी माझा संसार करतोय, संसाराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतोय, तर तो संसारसुद्धा माझा नाही. तो संसार भगवंतांनी मला करण्याकरता दिलेला आहे. म्हणजे तो संसारसुद्धा कोणाचा झाला? भगवंताचा झाला. मग भगवंताचा संसार मला करायचा असेल तर तो सेवाभावानेच करणं अपेक्षित आहे. त्याच्यावरती आपला अधिकार गाजवणं, आपला हक्क सांगणं आणि आपण त्याचा उपभोग घेणं, हे माझं आहे, ते माझं आहे असं न करता भगवंतांनी ती मला एक सेवा दिलेली आहे सुरुवातीला, आणि ती सेवा मी उत्तम पद्धतीने पार पाडली पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे काही भोग येतात ते भोगायचे की नाही भोगायचे, तर तो भगवंताचा प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचे. हे भगवंताचं नामस्मरण करत असताना आपण संसार तर करणारच आहोत, संसार तर आपल्याला सोडायचा नाही आहे, कर्तव्य कर्म पण सोडायची नाही आहेत. पण ती कर्तव्य कर्म करत असताना, संसार करत असताना आजूबाजूच्या लोकांशी आपण सामावून घेत असताना
अनेक व्यवहार आपल्याला करावे लागतात. ते व्यवहार करत असताना प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान आहे अशी आपली धारणा झाली पाहिजे. तो वैकुंठातला जो हरी आहे, तो वैकुंठातला हरी तिथे पण आहे आणि माझ्या प्रत्येक क्रियेमध्ये आहे, माझ्या वाणीमध्ये आहे, माझ्या कर्मामध्ये आहे किंवा तो येणं अपेक्षित आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यावेळेला काय होतं मग? ज्ञानदेव पाठ हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. मग तो हरी सगळीकडे आपल्याला दिसायला लागतो. तो आधी आपल्यामध्ये, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तामध्ये ज्या वेळेला तो येऊन स्थिर होतो त्याच्यानंतर मात्र तो मग सगळ्या सृष्टीमध्ये जिथे जिथे आपण पाहू, ज्या ज्या सृष्टीतल्या गोष्टीचा आपण विचार करू त्या प्रत्येक ठिकाणी तो आपल्याला दिसायला लागतो. आधी आपलं सगळं विश्व हरिमय होतं आणि मग संपूर्ण जे विश्व आहे बाहेरचं किंवा हरीने निर्माण केलेलं जे विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये जो सूक्ष्म रूपाने लपलेला आहे त्या सूक्ष्म रूपाने लपलेल्या हरीचं दर्शनही आपल्याला व्हायला लागतं. पण आधी आपल्यामध्ये ते आपण करून घेणं गरजेचं आहे. मग ते करून घेण्याकरता ज्ञानेश्वर महाराज साधा सोपा उपाय सांगतायत, तो म्हणजे नामस्मरणाचा उपाय. काय म्हटलं या दुसऱ्या अभंगामध्ये परत एकदा आपण बघूया. अशा पद्धतीने सहु वेदी जाण 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं कायम काय करतात? हरीचंच गुणगान करत असतात. कुठलाही वेद काढा, वेदांची ऋचा काढा, त्याच्यामध्ये भगवंताचंच वर्णन आहे. भगवंत कसे अलौकिक आहेत, भगवंत कसे अनंत आहेत, भगवंत कसे स्वयंभू आहेत, ज्ञानी आहेत, हे सगळंच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ह्या सगळ्या ग्रंथांचं मंथन करून काय घ्यायचं त्याच्यातनं? तर अनंत अशा भगवंताचं स्मरण करणं हे जे सूत्र आहे हे फक्त त्याच्यातनं आपण ओळखून आपल्यामध्ये आत्मसात करायचं आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. याच्यात असं का म्हटलं त्यांनी, त्याचं का म्हटलं, हे असंच का आहे, ते तसंच का आहे, या कटकटीमध्ये न पडता सगळ्याचं सूत्र, सगळ्याचं सार, सगळ्याचं नवनीत काय आहे तर भगवंत हाच संपूर्ण चराचरामध्ये भरलेला आहे आणि तो या सगळ्या सृष्टीचा पालन करता आहे, जन्मदाता आहे, पालन करता आहे आणि सगळ्या सृष्टीचा लय करता आहे तोच आहे. तोच एकमेव आद्य आहे, अनंत आहे. हे आपण सूत्र लक्षात घ्यायचं आणि त्याला जाणण्याचा प्रयत्न आपण करायचा. पुढे ते म्हणतात, हरी एका आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. की तो हरी हाच एकमेव आत्मा आहे आणि तोच कसा आहे? जीव आणि शिव दोघांनाही, दोघांचंही स्वरूप तोच आहे. जीव पण तोच आहे आणि शिव पण तोच आहे. आणि वाया तू दुर्गमा न घाली मन. आणि म्हणून हे एवढं तात्पर्य लक्षात घ्यायचं आहे वेदशास्त्र पुराणांचं. बाकी मनामध्ये कुठलाही गोंधळ ठेवायचा नाही. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. आणि म्हणून ज्ञानदेव जे आहेत ते सातत्याने म्हणतायत की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कारण तो वैकुंठामध्ये असणारा, ज्याचं स्थान वैकुंठ असं सांगितलं जातं, तो हरी मात्र संपूर्ण चराचरामध्ये भरलेला आहे. तो केवळ वैकुंठापुरता मर्यादित नाही आहे. ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःची धारणा बदलायला लागतो, ही सगळी सृष्टी, चराचर, जीव शिव सगळं काही हरीने निर्माण केलेलं आहे अशी आपली मनोभूमिका व्हायला लागते,
त्यावेळेला मात्र तो हरी संपूर्ण चराचरामध्ये भरलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून हे सगळं अनुभवण्याकरता ज्ञानेश्वर महाराज पुन्हा सांगतात की आपण काय करायला हवं, तर भगवंताचं नामस्मरण करायला हवं. भगवंताचं जसं जसं आपण नामस्मरण करायला लागू तसं तसं आपलं मन त्या भगवंताच्या जवळजवळ जायला लागतं. इतर वेळेला आपलं मन भरकटत असतं, नको नको त्या गोष्टींमध्ये रमलेलं असतं, मनामध्ये नको नको ते संकल्प विकल्प आपले चाललेले असतात. पण त्या मनाला जर आपण सवय लावली भगवंताच्या स्मरणाची, तर मग मात्र त्या मनामध्ये असणारा जो व्यावहारिक प्रपंच आहे, संसार आहे, तो तिथून निघून जातो आणि मन जे आहे ते हरीने भरलं जातं, हरितत्वाने भरलं जातं, अनंत तत्वाने ते मन भरलं जातं. आणि असं अनंत तत्वाने भरलेलं जे मन आहे त्या मनालाच सृष्टीच्या चराचरामध्ये त्या हरीची प्रचिती निश्चितपणाने येते, किंवा ते असं म्हणतात की ती प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला वारंवार हेच सांगतायत की आपण नामस्मरणाचा मार्ग निश्चितपणाने धरायला हवा. तो नामस्मरणाचा मार्गच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. इथे आपण थांबूया. पुढच्या वेळेला हरिपाठाचा तिसरा जो अभंग आहे तो आपण पाहूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.